एशियन हॉस्पिटलला कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहे. युरोफ्लोमेट्री हे काही नवीन टेस्ट नाही आहे, पण खूप साऱ्या पेशंटला त्याचं महत्त्व कळत नाही. तर आम्ही रुटीनली वीकली किंवा मंथली जे आहे स्पेसिफिक मंडेला त्याचा फ्री कॅम्प ठेवतो. कारण पेशंटला जे आहे कधी कधी करायचं असतं पण निमित्त भेटत नाही. तर त्या फ्री ठेवल्यामुळे पेशंट हॉस्पिटलला इझिली अप्रोच होतात, त्यांचं निदान बरोबर लागतात. आणि युरोफ्लोमेट्री हे खूप सोपं टेस्ट आहे. त्यामध्ये आम्हाला भरपूर गोष्टी ज्या आहे, लघवीचा फ्लो कसा आहे, लघवीच्या मार्गामध्ये काही अडथळा आहे का. खूप सारे प्रोस्टेटचे वयस्कर पेशंट असतात ज्यांना जे आहे लघवीचं फ्लो पॅटर्न जे आहे आपल्याला माहीत पडते, तर त्यांना ऑपरेशन लागणार, मूळ औषधावर त्यांचा ट्रीटमेंट जमू शकतो का. तर हे खूप सोपं टेस्टमुळे जे आहे पेशंट जे टाळतात ते सोपं रीतीने करून जे आहे आपल्याला निर्णय घ्यायला चांगलं राहतात. तर हे नियमितपणे आम्ही एशियन हॉस्पिटलमध्ये युरोफ्लोमेट्रीचा कॅम्प ठेवत राहतो. सर, युरोफ्लोमेट्री टेस्टमध्ये कोणत्या रुग्णाचं निदान होतं, काय डायग्नोसिस मिळतं तुम्हाला? हां, मी तेच आता म्हटलं. पहिलं जे आहे लघवीचं मार्गाचा अडथळा, हे कमी वयाच्या पेशंटमध्ये पण होऊ शकतात किंवा वयस्करमध्ये पण होऊ शकतात. दुसरं आहे सर्वात महत्त्वाचं प्रोस्टेटचे पेशंट, जे वयस्कर पेशंट 55-60च्या नंतर जे असतात त्यांना जे आहे खूप लघवीचं जे आहे फ्लोचं प्रॉब्लेम येतात. तर त्यांना जे आहे आपण फ्लो रेट किती आहे ते खूप वर्षापासून कधी कधी टॅबलेट घेतात. तर प्रोस्टेटच्या पेशंटला पण याने खूप जे आहे फायदा होतो टेस्ट. सर, या टेस्टपूर्वी रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला हवी? लघवीचं मार्गाचं इन्फेक्शन टाळावं, त्यासाठी चांगलं पाणी घेणं. प्रोस्टेटचे पेशंटने जे आहे नियमितपणे जे आहे युरोलॉजिस्टकडे चेकअप करणं, सोनोग्राफी करणं. मग गरज पडली तर आम्ही त्यांचं नियमितपणे युरोफ्लोमेट्री करत राहतो. ऑपरेशन नंतर कधी कधी फ्लो रेट चांगला आहे का पेशंटचं. खूप सारे प्रोस्टेटचे पेशंट ऑपरेशन केल्यानंतर समाधानी नसतात की आमचं लघवीचा फ्लो वाढला नाही. तर त्यांना पण जे आहे आपण युरोफ्लोमेट्री करून सांगू शकतो की तुमचा फ्लो चांगला आहे. जर समजा फ्लो छोटासा म्हणजे कमी असला प्रवाह त्याचा, तर शस्त्रक्रियेची गरज असते का सर? हो, हे खूप इम्पॉर्टंट डिसिजन असतो. तर हे युरोफ्लोमेट्री एकदम 100% ॲक्युरेट नाही आहे, पण याच्या अनुसार जे आहे आम्ही पेशंटला ऑप्शन देऊ शकतो की लघवीच्या मार्गाचा अडथळा आहे तर तुम्हाला दुर्बीण ऑपरेशनची गरज पडू शकते, ज्याने तुमचा अडथळा किंवा प्रोस्टेट आम्ही क्लिअर करून तुमचा फ्लो वाढवू शकतो. सर, महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये त्यांचे कसं करता सर? मुलांमध्ये तर खूप कमी इंडिकेशन आहे त्याचे. महिलांमध्येही जे आहे लघवीच्या मार्गाचा अडथळा किंवा लघवीचे पिशवी वीक झालेले असतात, त्यांच्यामध्ये ते युरोफ्लोमेट्री करून जे आहे आपण निदान करू शकतो की बाई त्यांचा पिशवीचा प्रॉब्लेम आहे का मार्गाचा प्रॉब्लेम आहे. सर, त्याच्यासाठी काय काळजी घ्यावं लागेल सर? नियमितपणे युरोलॉजिस्टला चेकअप करणे. ज्यांना रिपीटेड लघवीचं इन्फेक्शन होतात, वयस्कर जे आहे पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा ज्यांना त्रास आहे ते जे आहे रेग्युलर फॉलोअपमध्ये राहणं, चांगलं पाणी घेणं, ठीक आहे, आणि आहारमध्ये जे आहे बॅलन्स ठेवणं. बरं, ही टेस्ट सुरक्षित आहे का, वेदनारहित आहे? हो हो, खूप सोपी टेस्ट आहे. एक जवळपास त्याला 1 ते 2 मिनटं लागतात. त्याच्या मशीनमध्ये आहे फक्त लघवी करायचं असतात. बाकी जे आहे बाकी पूर्ण रिपोर्ट जे आहे कम्प्युटराइज्ड ते मशीन देऊन टाकतं. सर, तुम्ही संभाजीनगर वासियांना काय सांगणार सर, काय मेसेज देणार तुम्ही? की भाई युरोलॉजीचे पेशंट जे आहे आमचे ते भरपूर वेळेस युरोलॉजिस्टपर्यंत जे आहे पोहोचत नाही. जनरल प्रॅक्टिशनरकडे जे आहे खूप सारे जे गोष्टी असतात ते त्यांना पूर्णपणे कळत नाही. स्टोनचे पेशंट आहे, प्रोस्टेटचे पेशंट आहे, किडनी ट्रान्सप्लांटचे पेशंट आहे. तर हे पेशंट सगळ्यांना जे मी आपले सगळे जे आहे शहरवासियांना सांगणार की प्रॉपर सल्ला जे आहे, आम्ही जवळपास जे आहे 32 युरोलॉजिस्ट आहे आपल्या सिटीमध्ये. तर कुठेही जे आहे असं नाही की 2-3 युरोलॉजिस्ट आहे, खूप बिझी असतात. तर 32 युरोलॉजिस्ट आहे. कोणत्याही युरोलॉजिस्टकडे जाऊन जे आहे प्रॉपर सल्ला युरोलॉजी रिलेटेड जे आहे आपले सगळे शहरवासियांनी घेतलं पाहिजे. धन्यवाद सर. काय नाव सर आपलं? डॉक्टर पटेल अझरुद्दीन. धन्यवाद सर.